आपण जर कुठं असेल ना महाराज, एक विचार करायचा, आपण कसं बी जगावं महाराज, पण स्वाभिमानानं जगावं महाराज. सांगू का तुम्हाला, आज आपण जीवनामध्ये जगत असताना महाराज एकच विचार आपल्या डोळ्यापुढे ठेवायचा महाराज, आपले आई बाप आपल्या डोळ्यासमोर ठेवायचे महाराज. कुठं राहा तुम्ही, मी सांगेल तुम्हाला 10 आणि 5 हजाराचा मोबाईल वापरूच नका महाराज. स्वतःच्या हिमतीवर एवढा मोबाईल घ्या, लाखाचा मोबाईल घ्या, पण आई बापाचा अपमान होईल, आई बापाला खाली मान करावं लागेल असं कुठंच वागू नका महाराज. समाजात वागत असतं स्वाभिमानानं जगा. आपला धर्मच आपल्याला सांगतोय की स्वाभिमानानं जगायचं महाराज, पण आई वडिलांना डोळ्यासमोर ठेवून जगायचं महाराज. आज आळंदीसारख्या ठिकाणी आम्ही राहतो महाराज, बघतो आम्ही महाराज, सांगण्यासारखे सुद्धा विषय नाहीत महाराज. अरे आई काय असते, अरे आई ही कीर्तना सांगण्याची गोष्टच नाहीये, पण सांगतो प्रसंग आला तर महाराज, आई जसा पंढरपूरचा मालक आई ना केसाचा गुंता काढतो ना महाराज, तशी आई आपल्या मुलीचा गुंता काढत असते महाराज. मुलींनो तुमच्यासाठी खास ऐका महाराज, एका मुलीचं लग्न होतं महाराज, असंच फसवून त्या मुलीचं लग्न होतं महाराज. मुलगा निर्व्यसनी आहे, मुलगा दारू पित नाही, मुलगा असं काहीच करत नाही, असं चांगलं म्हणून त्या मुलीचं लग्न करून दिलं जातं महाराज. 2-3 महिन्यानं संसार महाराज तिचा चालू होतो, 2-3 महिन्याचा संसार असतो महाराज. त्या ठिकाणी महाराज तो मुलगा दारुड्या असतो, एकदम त्या मुलीला त्रास देणारा असतो महाराज. आई केसाचा गुंता कसा काढते हे आई सांगतोय, ऐका जरा. त्या ठिकाणी महाराज त्यो आईकडे ती मुलगी ज्यावेळेस येते ना, आईला सांगते, आई आता मला नांदाला जायची इच्छाच राहील नाही म्हणे. अरे माझा नवरा काय बघून दिला म्हणे तुम्ही, अरे रोज पिऊन येतो, मला मारतो, आई पोटातला आता मारतोय, दुखतंय माझं पोट, इतका मारतोय की एखाद दिवशी मरून पडायचे म्हणे मी, आता मला जायचंच नाही, अजिबात जायचं नाही म्हणे. असा निर्णय घेते महाराज. पण ती माय आहे महाराज, सांगते, अगं ऐक, 3-4 महिने तू काढलेच, तर अजून एखादा मुलगा होस तर दिवस काढ. अरे मी तुला सांभाळील, पण मी जिवंत आहे तोपर्यंत तुला सांभाळील, पण माझे मी गेल्यानंतर तुझे हाल होते, इथं ठेवायला तुला काही मला बंधन नाही. असं नाही की तुला इथपर्यंत मी सांभाळलंय, इथून पुढे सांभाळणार नाही असं नाही. अरे पण मी कव्हर आहे म्हणे, तुझा जर एक मुलगा झाला तर तुझा मुलगा तुझा आधार होईल. त्यामुळं थोडे दिवस ऐक बाई माझं, थोडे दिवस राहा, जावयाला गोड गोड बोलून थोडासा संसार कडीला, आणि एखादा मुलगा झाला ना मीच तुला घेऊन येते, सहन कर. असं करून महाराज ती आई त्या मुलीला वाटा लावते. मुलगी जाते महाराज, संसार लागतो महाराज, सोयीला लागतो. त्या मुलीला एक मुलगा होतो महाराज. त्यावेळेस आई त्या मुलीला फोन करून सांगते, बाळातपणाला आणल्यानंतर तिकडे मुलीकडल्याला फोन करते, अहो तुम्हाला मुलगा झालाय, बघायला या महाराज. बघायला आल्यानंतर ते मुलगा एक 2-3 महिन्याचा असतो महाराज. त्यावेळेस प्रेम वाढतं ना महाराज, जिव्हाळा वाढतो. त्यावेळेस तिच्या पोराचे वडील, तिची आई, सासरा, सगळे मंडळी महाराज तिथे येतात. असं करत करत 8-9 महिन्याचा कालावधी जातो महाराज. शेवटी ती आईच ती आईला म्हणते, मुलगीच आईला म्हणते, आई आता बस झालं म्हणे, मी काय करते आता, हे एक लोकांचं म्हणे शेवटी जिम्मेदारीचं काम आहे म्हणे, मी याला घेऊन जाते म्हणे माझ्या घरी, बस झालं आता तुम्हाला सांभाळलं. त्यांचा गोडवा निर्माण झाला महाराज. पण आई ठीक आहे म्हणते, बाबा पण गुंतवा कसा काढला तुमच्या लक्षात येईल, थोडं अजून कीर्तन लक्ष देऊ नये का. त्यानंतर मग थोडंसं ती मुलगी माहेराला जाते महाराज. मुलगा महाराज शाळात जायला लागतो. आईचा फोन येतो, अगं बबे एकदा तरी भेटायला ये ना, किती दिवस झाले. मुलगा 2 वर्षाचा, 4 वर्षाचा, 5 वर्षाचा झाला, येते म्हणते अजून नाही आला. त्यानंतर ती आई म्हणते, मुलगी म्हणते, आई ऐक ना, आता शिक कुठं तरी, ते इंग्लिश स्कूलला चाललाय, शाळेत चाललाय, अशी कारणं देत राहते महाराज. त्यानंतर आई परत फोन करते महाराज. त्यावेळेस मुलगा 12वीला असतो महाराज. अगं बबे आता तरी भेटायला ये ना, अगं किती दिवस झाले तुझ्या मुलाला बघितलं नाही, तुला बघितलं नाही, ये ना. त्यावेळेस ती मुलगी म्हणते, आई ग आई आता त्याचं 12वीचं वर्ष, आता तर शक्यच नाही, अभ्यासाला वेळ लागतो, त्याच्या जेवणाचा डब्बा द्यावा लागतो, त्याच्या पप्पाचा डब्बा द्यावा लागतो, शेतातले कामं असतात ग, येईल कधीतरी येईल असं सांगते महाराज. पुन्हा काय भेटायला जात नाही. पण एक दिवस अचानक भावाचा, म्हणजेच बहिणीच्या भावाचा फोन येतो, अगं ताई ऐक ना, अगं आईचं दुखतंय ग, आता तरी ये ना. अरे दादा आले असते रे, पण त्याचे पेपर तोंडावरती आले, आता नाही येत, तुझा दवाखाना करायचं. पण तिला माहीत नसतं महाराज, आपली आई सिरियसली दवाखान्यामध्ये किंवा सिरियस असते महाराज, कारण वय झालेलं असतं महाराज. त्यावेळेस दादा परत फोन करतो, अगं ताई ऐक ना, आईला ॲडमिट केलंय ग, आता तरी ये ना. आले असते रे दादा, आता उद्या शेवटचा पेपर आहे, पेपर उरकला का मी येतेच. त्यावेळेस महाराज
तो दिवस हा शेवटचा असतो महाराज त्या आईसाठी. घटका भरत आलेली असती महाराज. त्या ठिकाणी महाराज ती माऊली आपला स्वतःचा देह ठेवते महाराज. आणि मग दादा फोन करतो, अगं ताई ऐक ना, तुला म्हणलं होतं मी, आई तुझी वाट बघते, ये ये, तू आली नाही. आता आई गेली ग महाराज. जशा अवस्थेमध्ये ती मुलगी असते ना महाराज, त्या अवस्थेमध्ये घरातनं निघते महाराज. चप्पल बघत नाही, काय बघत नाही, पर्समध्ये असलेले 10,000 घेते, रस्त्यावरती येते महाराज आणि ठरवते की आता जायचंय. पण जाण्यासाठी महाराज 7 ते 8 तासाचा प्रवास असतो. आई तर सकाळीच गेली. एवढ्या वेळ समोरचे व्यक्ती ठेवू शकत नसतात महाराज. रस्त्याने रानावनानं फिरत असते महाराज. रणवन फिरते, गाडीची वाट बघते, पण कुठलंही वाहन भेटत नाही महाराज. इकून तिकून बस स्टँडला जाते. ते म्हणते, अगं ताई आता शेवटची गाडी गेली, एक काम कर म्हणे, तुझ्या आईचं दुःख आहे ना, तुला जायचंयच ना, तर मग एक काम कर म्हणे, समोर टॅक्सी आहे म्हणे, टॅक्सीवाल्याकडे जा. टॅक्सीवाल्या म्हणते, अरे दादा माझी आई गेली, मला अर्जंटमध्ये जायचंय, किती पैसे लागतील? तो म्हणतो 10,000 रुपये. हे 10 का 20 घे, पण मला माझ्या आईला बघायला जायचंय, माझी आई गेली रे. असं करत महाराज ती त्या टॅक्सीनं जाते महाराज. जाते, पण त्या ठिकाणी जाऊन उपयोग होत नसतो महाराज. आई ही सकाळी गेलेली असते. एवढ्या वेळ ते लोक ठेवत नाही महाराज. मी सांगल महाराज, आपली आई आपल्या मुलीचा गुंताने कसा पद्धतीने काढला, तसेच माझ्या माऊलीने महाराज सर्व जीवाचा हा गुंता काढलेला आहे. म्हणून माझे ज्ञानोबा आहे, अनाथाची माय महाराज, हे शेवटच्या चरणात. ज्ञानबाई माझी अनाथाची माय, ज्ञानबाई माझी अनाथाची. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. माझ्या मते जसं माझ्या बुद्धीला पटलं, माझ्या गुरुच्या आज्ञेनुसार किंवा माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादाने जसं मी बोलण्याचा प्रयत्न केला आहे ना, असा ह्या अभंगाचा अर्थ असेल असं नव्हेच, पण माझ्या बुद्धीला जसं पटलं तसं मी अभंग सोडण्याचा प्रयत्न केला आहे. या ठिकाणी इथे असणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध, बोला ना, कोकणातल्या म्हाताऱ्या विचारतात, मग गोंदावरीतल्या म्हाताऱ्याला विचारायला पाहिजे. वा वा, छान. टाळ्या वाजा महाराजसाठी एकदा. महाराजांनी खूप सुंदर कीर्तन केलंय. माझं एवढं पोट फुगलं, मला काही सांगायला असं उरलं नाही शिल्लक. वा, किती सुंदर असा टाळ्या वाजा आमच्या वा वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. असेच लेकरं आमच्या बदलापुरीचे मोठाले व्हावा, त्यांचं नाव असंच गाजाव. कोणी टाळ करी, कोणी माळ करी, कोणी कीर्तनकार, कोणी मृदंगाचार्य. आमच्या गावात बाहेरचे लोक यायची गरज पडली नाही पाहिजे अशी इच्छा करते मी. आणि सगळ्याला माझा आशीर्वाद. छान छान, वा. धन्य माता पिता तयाची. याची या. वा, छान, अभिनंदन. वा वा. वा वा वा, छान. अंतकरण भरून येत असतं. आपल्या गावातील कोणी कीर्तनकार झालं ना की अंतकरण भरत असतं. काय बोलू महाराज, खरंच महाराज माझं गाव माझ्यावरती एवढं प्रेम करतंय महाराज. मी तुम्हाला सांगत असतो अहो महाराज, हा दिनेश गावात नसताना करमत नाही, लोक रडतात हो माझ्यासाठी. काय सांगा तुम्हाला, आमचे राजू मामाचा याचा आमच्या दाजीचा नेहमी फोन असतो मला, महाराज व्यवस्थित आहात ना तुम्ही? हो बाबा मी व्यवस्थित आहे. काय महाराज अंतकरण भरून आलो, माझं हेच लागतो. काय लागतं महाराज? माझ्या आई वडिलांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, माझ्या आजीसाठी टाळ्या वाजवा महाराज. एवढी इच्छा होती द्यायची. काय होत असतं महाराज, गावातला कीर्तनकार झाला ना महाराज, नुसतं उंड्याच्या कुळाचा उद्धार होत नसतो किंवा उंड्याचा उद्धार होत नसतो, अख्ख्या गावाचं नाव बदलापुरीचं नाव महाराष्ट्रभर पोहोचलंय वाघानं महाराज. आज तुम्ही कोणत्या महाराजाला फोन करा, दिनेश महाराज उंडे कोणी सांगेल तुम्हाला महाराज. मी माझी स्तुती करत नाही, मी अशा किती कीर्तनकारीन मोठ्या केल्यात महाराज. तुम्ही रात्रीच बघितलं, असे 10 माझ्या लिस्टवरती. आपल्याला इंदुरीकर बाबाची देखील तारीख आपल्या गावात होती, पण टायमिंग 11चा होता. ढोक बाबाची तारीख होती, पण वेळ हुकून महाराज संप्रदाय मान्य करत नाही. मी ज्या आळंदी क्षेत्रामध्ये राहतो ना महाराज, मी वारकरी संप्रदायाला धरून चालणारा माणूस. आज जर माझ्या धर्मावरती कोणी जर बोललं ना महाराज, माझ्या ग्रंथावरती, माझ्या तीर्थावरती आणि माझ्या संप्रदायावरती जर बोललं ना महाराज, तर त्याची गय केल्या जाणार नाही महाराज. अरे हे माऊलीने आम्हाला शिकवलंय महाराज, अरे त्याच्या जीवावरती आम्ही पोट भरतोय महाराज. अंत करून भरून मिळालं माझं महाराज. गोड सगळ्यांच्या चरणावरती पुन्हा मी एकदा नतमस्तक होतो महाराज.
असंच प्रेम सगळ्यांचं ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली दानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर हरी. आणि आता या ठिकाणी आपल्याकडं खूप दूरवरनं काका आलेले सुरेश काका, ज्यांचं महाराष्ट्रामध्ये नव्हे तर टी व्हीवरती देखील कार्यक्रम असतात. आता शेवटची बहिरवी होईल पण पकवास त्या ठिकाणी नसणार नाही. सुरेश काका बिडे यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आपल्याच गावच्या कन्या, आमची बहीण, हरिभक्त पारायण जी टॉकेज फेम, महाराष्ट्रामध्ये आपल्या गावाचं नाव घातलं अशी असणार आमची गुरु बहीण प्रियंकाताई राऊत यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवाय. महाराज जी टॉकेजला महाराष्ट्रभर बदलापुरीचं नाव घातलं त्या मुलीने. कोणाला माहीत आहे का नाही माहीत नाही, पण महाराष्ट्रामध्ये आपलं नाव वाढवलंय महाराज, ही आपल्यासाठीच अभिमानाची गोष्ट. आणि येणाऱ्या काळात माझा देखील नंबर लागलेला आहे. एकतर बीडला होईन नाही तर आळंदीला माझी शूटिंग होणार आहे. पण आपल्या ताईसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. गावचं लेकरू आहे महाराज, आपणच कौतुक केलं पाहिजे. या ठिकाणी तरुण मंडळीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. गावातील सर्व तरुण मंडळीसाठी महाराज, आमच्या माय माऊल्यांसाठी एकदा वाजवा. या म्हणून कार्यक्रमाला शोभा आहे महाराज. या ठिकाणी सध्या जर आपण दुसरा सप्ताह चालू करायचं म्हटलं तर 7 ते 8 कीर्तनकार उभा आहेत महाराज. हे रत्न सोपे नाहीत. सक्रातीचा पिरियडमध्ये का साधं वाटलं का तारखाच भेटत नाही कोणाच्या. नरहरिभाऊ शिंदे असतील, आमचे सोमनाथ भाऊ असतील, कल्याण महाराज असतील, आणि माझ्यावरती नितांत प्रेम करणारे महाराज. अशा थंडीमध्ये काही लोक घराच्या बाहेर निघले नाही. हे बुवा ढाकेफळवरनं आलेत, हे ढालच खेड्यावरनं आलेत महाराज. अरे प्रेम नाही तर काय आहे महाराज. हेच कमवलं मी लाईफमध्ये, माझ्या माणसंच कमवली महाराज. पैशानं गरीब असलो असं ना, आहेच मी गरीब, पण मनाची श्रीमंती एवढी महाराज. कोणता कलाकार जाऊ द्या महाराज, माझं नावच घेऊन जातो. स्तुती म्हणून सांगत नाही महाराज. दक्षिणमुखी मारुती मंदिर पाठीमागे आहे महाराज. एक सांगेल जाता जाता, प्रेम करायचं ना महाराज, आई वडिलावरती करा महाराज, काहीच कमी पडणार नाही. जाताना फक्त आई वडिलाला फक्त एकदा मिठी मारली होती जाताना इथून. आयुष्यात एकदा महाराज 25 वर्षात झालो, सगळ्याला माहिती आहे महाराज, वडिलाचं माझं कधीच बनलं नाही. परंतु जाताना महाराज त्याला मिठी मारली महाराज. असे उमेद मिळाली महाराज, अशी उमेद मिळाली की 7 महिन्यामध्ये कीर्तनकार झाले. 6वी सेवा आहे माझी. परभणीमध्ये काका साक्षाला होते, 3000 समाज होता महाराज. स्टेजवर गेला अभंग चेस झाला स्टेजवर, पण वातावरण रंगवलं. बापू साक्षाला आहे, अभिषेक महाराज आरगडे साक्षाला आहे, दाजी साक्षाला आहेत आमची. आता माझी तारीख 20 तारखेला शिवजयंती कोकणामध्ये महाराज. 10,000 समाज त्या ठिकाणी, भव्य दिव्य. आमचे सोमनाथ भाऊ आहे सोबत, नरहरी तात्या सोबत आहे, दोन्ही पाकवाचे आमचे मयूर बा आणि विशाल बा. संचच घेऊन चाललो बाबा. तुम्हाला सुद्धा तिथं चान्स देणार माझा शब्द आहे. असंच मोठं करायचं महाराज, आपलं मराठवाड्याचं नाव मोठं करायचं, आपले कलाकार मोठे करायचे महाराज. ध्येय ठरवलेले महाराज. फक्त आई वडिलांचा आशीर्वाद, माझ्या आजीबाईचा आशीर्वाद महाराज. चुकून जर एखादा शब्द माझ्याकडून गेला असेल तर आपलं लेकरू महाराज. खरंच माझी तब्येत बरी नाही, दवाखान्यात आलो. सोमनाथ भाऊ तुम्ही पाहिलं महाराज, तुम्ही पाहताय 4-5 दिवसामध्ये एकतर झोप नाही, धावपळ. आणि आळंदीवरनं मी आलो तर एसी गाडीमध्ये आलो महाराज. दिनेश भाऊ काय सांगा तुम्हाला, मला माझ्याबरोबर हा होता, एवढी परेशानी झाली माझी. आणि इथं आल्यानंतर मी आता सगळ्या कार्यक्रमामध्ये धावपळ होते. सगळे तरुणी मंडळ आमच्या सगळ्यांचं गावकऱ्याचं खूप सहकार्य आहे महाराज या कार्यक्रमासाठी. म्हणून हा कार्यक्रम वाढत चालला महाराज. आमच्या भाऊसाठी एकदा टाळ्या वाजवा. सिस्टम 1 नंबर महाराज. आमच्या दिनेश दादासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि आता मी अगोदरच सांगितलं महाराज, कोणता जरी महाराज झाला ना, एकट्या कोणत्याच समाजाचं किंवा एकट्या कोणत्याच याचं परिवाराचं नाव होत नसतं महाराज. सगळ्या गावाचं नाव ते होत असतं. त्यामुळं आपल्या लेकरू म्हणून मला भरभरून आशीर्वाद द्या. असंच मीच काय, अजून आपले अभिषेक महाराज असतील, आपल्या प्रियंकाताई असतील, अजून कपिल भाऊ असतील, त्यांचा मुलगा असेल, अरे त्यानं महाराष्ट्रभर असं नाव करावं, इथून तुम्ही द्यायला आशीर्वाद द्या महाराज. मला हीच अपेक्षा आहे तुमच्याकडून. हेच आशीर्वाद द्या आम्हाला तुम्ही. आम्ही तुमचं नाव कुठंही बदलापुरी जाणार नाही, आमचे शब्द आहे तुम्हाला, पण नाव नक्की वाढवू आम्ही, हे ध्यानात ठेवतो. हेच मी तुम्हाला सांगेन. असंच जसं तुम्ही रोज येता ना, आज बी भरभरून संख्येनं आला. रोज कार्यक्रमाला या महाराज. शोभा वाढवा कार्यक्रमाची. आनंद वाटला महाराज. भरभरून तुमच्या आशीर्वादासाठी एकदा वरती हात करा. आपण भजन भिकू वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे. विठोबा रखुमाये, विठोबा जय 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 विठोबा रखुमाये. रखुमाये.